बातमी आहे पुढारीच्या पाठपुराव्याची चाकणची बातमी। चाकणमधील वाहतूक कोंडी, जीवघेणे खड्डे आणि औद्योगिक वसाहतीतील गैरसोयीचा प्रश्न पुढारी न्यूजनं सातत्यानं लावून धरल्यानंतर अखेर आता प्रशासनाला जाग आली आहे। चाकणमधील रस्ते आणि खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकणमध्ये दाखल झाले। त्यांनी एमआयडीसी परिसराची पाहणी करत उद्योजक आणि चाकण वाहतूक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली। खड्डे, कचरा आणि विजेच्या समस्या दूर करण्यासोबतच चाकणच्या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। कास्ट पॅनल म्हणजे रेडीमेड कॉन्क्रीट रस्ता, रेडीमेड कॉन्क्रीट जो रोड करतो आपण ना, कॉन्क्रीटचं एवढं जाड, त्याचेच आपण प्रिकास्ट पॅनल बनवतो आणि ते प्रिकास्ट पॅनल जे आहे ते आपण ती डायरेक्ट ट्रेलर मधून आणून या ठिकाणी अंतरल्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीटचा रस्ता तयार जसा होतो तसा तो रस्ता होतो। इथे असे छोटे छोटे खड्डे नाहीत, मोठे आहेत, त्या ठिकाणी ते प्रिकास्ट पॅनल तिथे अंतरून रस्ता बनवता येतो। ते 10 दिवसापूर्वी एक बैठक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली इथंच पार पडली। ते स्वतः ऑनलाईन उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी जी टेक्नॉलॉजी सांगितली ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब चाकणचा दौरा करतायत। आताच मी ज्या प्रमुख चाकणच्या संस्था आहेत उद्योजकांच्या, त्यांच्यावर देखील चर्चा केली। अजून त्यांच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडनं त्याची देखील माहिती घेतली। परंतु आम्ही हा टास्क स्वीकारलेला आहे, एमआयडीसीनं असेल, MMRDAनं असेल, आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं असेल, हा टास्क स्वीकारलेला आहे आणि तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून काम करतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल याची खात्री माझ्यासारख्या उद्योग मंत्र्याला नक्की आहे। मोठी बातमी, खड्डे, कचरा, विजेच्या समस्या दूर होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय। पुढारी न्यूजनं सातत्यानं हा विषय आणि प्रश्न लावून धरलाय। दरम्यान वारंवार मंत्र्यांच्या बैठका होऊनही न्याय कधी मिळणार हा आमचा प्रश्न आता यापुढेही कायम राहणार आहे। हा पाठपुरावा करणारे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले जात आहेत। तुषार, उपमुख्यमंत्र्यांकडून दिलासा मिळालाय, नव्या रस्त्याच्या पर्यायी मार्गाचा, नव्या बांधणीचा विचार देखील केला जातोय, मात्र यासाठी 6 महिने 1 वर्ष ही मुदत नाही, तर तात्काळ काय कार्यवाही केली जाते हाच सवाल पुढारी न्यूजचा आहे। आज काय म्हणाले उपमुख्यमंत्री? नक्कीच ऋषी सर, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पहिल्यापासून हा जो संपूर्ण प्रश्न आहे तो पुढारी न्यूजने दाखवला होता आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली। प्रशासनाने अनेक बैठका खरं तर या चाकणच्या वाहतुकी संदर्भात आणि खड्ड्यांसाठी लावल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। या संपूर्ण घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर चाकणचे प्रश्न सुटण्यासाठी एकंदरीत जे मार्ग आहेत ते काढण्यासाठी गेले 8 दिवस झाले प्रशासनाचे अनेक अधिकारी या चाकणमध्ये तळ ठोकून आहेत आणि त्या पद्धतीने ते संपूर्ण जे रस्ते आहेत ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करताना एकंदरीत पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्षपणे भेट दिली आणि प्रत्यक्षपणे भेट देऊन या संपूर्ण घटनेची किंवा या संपूर्ण रस्त्यांची त्यांनी पाहणी केलेली आहे। नव्याने कोणती गोष्ट या ठिकाणी अंमलात आणता येते का याचाही विचार खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण पाहिलं तर या नवीन तंत्रज्ञान या रस्त्यांसाठी वापरलं जाणार आहे आणि या नवीन तंत्रज्ञानाचाच कुठेतरी फायदा या चाकणच्या रस्त्यांसाठी पुढील काळामध्ये दिसून येईल। यातली महत्त्वाची जी गोष्ट आहे, जी उद्योजकांची मागणी आहे की या गोष्टी पाठपुरावा करून उपयोग नाही तर लवकर झाल्या पाहिजेत, या सगळ्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी थेट काय शब्द दिलाय आज? या संपूर्ण गोष्टींबाबत जी उद्योजकांची जी बैठक आहे किंवा उद्योजकांचं जे म्हणणं आहे ते खरं तर या उद्योजकांचं उपमुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलेलं आहे, उद्योग मंत्र्यांनी ऐकलेलं आहे आणि त्यानंतर या संपूर्ण गोष्टींवरती आता चर्चा खरं तर सुरू होईल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री याविषयी बोलताना दिसून येतील। त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणारे, पत्रकार परिषद घेऊन ते या संदर्भात पुढील ज्या सूचना आहेत किंवा पुढील काही ज्या गोष्टी आहेत त्या जाहीर करताना एकंदरीत दिसून येतील। नक्कीच धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेटबद्दल। हा पाठपुरावा आपण असाच घेत राहू, कारण चाकणच्या प्रश्नाचा एका अर्थव्यवस्थेचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। धन्यवाद।